तर देशाच्या संविधानावर विश्वास असल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। यांचा खेळ हा कायदेशीर मार्गानेच आटोपतोय। आमच्या मनात त्याबद्दल काहीच शंका नाही। एकनाथ शिंदे यांचा हा फोटो पोस्ट करून राऊतांनी हे ट्विट केलेलं आहे। एकनाथ शिंदे यांचा हा फोटो आहे आणि त्यावर आमचा देशाच्या संविधानावर विश्वास आहे असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। यांचा खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय, याबाबत आमच्या मनात शंका नाही। जय महाराष्ट्र असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। तर सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि त्याच संदर्भात खासदार संजय राऊत यांनी हे ट्विट केलेलं आहे। आमचा देशाच्या संविधानावर विश्वास आहे, यांचा खेळ हा कायदेशीर मार्गानेच आटोपतोय, याबाबत आमच्या मनात शंका नाही असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। सुनावणीनंतर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये चलबिचल सुरू झाली आहे। भाजपमध्ये की प्रहारमध्ये विलीन व्हायचं ही चर्चा सुरू आहे असा मोठा दावा खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे। याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। माझी आजची माहिती अशी आहे की समोरच्या बाजूला चलबिचल सुरू झाली आणि भारतीय जनता पक्षामध्ये मर्ज व्हायचं की जो एक लहान पक्ष त्याने आपल्यामध्ये घेतलं अलीकडच्या काळामध्ये प्रहार, मला वाटतं त्यांच्यामध्ये मर्ज व्हायचं TMC प्रमाणे, या संदर्भात त्यांच्याकडे खल सुरू आहे। आता लवकरच उत्तरी गटाचे नेते हे दिल्लीला येतील आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांच्याशी चर्चा करतील। पण जर संविधान मान्य केलं आणि निवडणूक आयोगाने दिलेला चुकीचा निर्णय, दबावाखाली दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला, तर महाराष्ट्राच्या जनतेचा आणि या देशातील लोकशाहीचा मोठा विजय असेल। उत्तरी गटाचे नेते शिंदे हे वारंवार सांगत होते आमच्या मागे महाशक्ती आहे, याचा त्याने उल्लेख केला। आमच्या मागे महाशक्ती आहे, त्याच्यामुळे आमचं कोणी वाकडं करू शकणार नाही, हे सुद्धा न्यायालयाच्या रेकॉर्डवरती आलेलं आहे। एकाच वेळेला सगळे सुरतला जाणं, सुरतवरून गुवाहाटीला जाणं, तिथून गोव्याला येणं हा योगायोग नाही, हे सुद्धा सन्माननीय कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। आमचं ऐकून घेत नाही, पण आता आमचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आहे। काल कपिल सिब्बल यांना 2.5 तासाचा वेळ कोर्टानं दिला। कोर्ट उठेपर्यंत 4:30 वाजेपर्यंत कोर्टानं 2:30 वाजल्यापासून पुढला सगळा काळ हा आमचं म्हणणं ऐकून घेतलं। आजही 2 नंतर सुनावणी पुढे होणार आहे। आज बहुतेक कपिल सिब्बल यांचं म्हणणं संपेल, मग त्यांच्या वकिलांना संधी दिली जाईल आणि मला असं वाटतं की आता निर्णय अपेक्षित आहे। दरम्यान या संदर्भात आता निर्णय अपेक्षित असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान यावर नवनाथ बन यांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूया। ती विलीन होण्याचा प्रश्न येत नाही। फक्त आता उरला सुरला उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन करायचा का समाजवादी पार्टीमध्ये विलीन करायचा आहे, याची चर्चा मातोश्रीवर सुरू आहे। कारण राहुल गांधी यांची इच्छा आहे की संजय राऊत यांच्यासह उभाटा गटाने काँग्रेसमध्ये विलीन व्हावं, तर आदित्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांची इच्छा आहे की आपण समाजवादी पार्टीमध्ये आपला पक्ष विलीन करावा। त्यामुळं आता उद्धवजी नेमकं समाजवादी पार्टीमध्ये उभाटा गट विलीन करतात की संजय राऊत यांच्या सांगण्यावरनं काँग्रेसमध्ये उभाटा गट विलीन करतात, याची वाट महाराष्ट्र बघतोय। तुम्हाला या 2 पैकी एका पक्षामध्ये विलीन केल्याशिवाय पर्याय नाही।